राम राम मंडळी. पाणी किती प्यायचं? याबद्दल आज आपण बोलणार आहे. तुम्ही 3 लिटर पाणी पिताय, पण 10 लिटर सुसू येते. असं का? किंवा कोणीतरी सांगितलं, मी सांगितलं, तुमच्या इन्फ्लुएन्सरनं सांगितलं, की रोज 3 लिटर पाणी प्या. तुम्ही 3 लिटर पाणी पिताय. पण जास्त पाणी प्याल तर किडनीवर लोड येणार आहे आणि किडनीवर लोड आला, तर ते बॉडी फ्लश आउट करणार आहे सगळं पाणी आणि बॉडीनं पाणी फ्लश आउट केलं, तर इलेक्ट्रोलाइट, पोटॅशियम, सोडियम यासारखे महत्त्वाचे घटक ते फ्लश आउट करणार आहे. मग पाणी किती प्यायचं? जेवढं बॉडी पाणी मागते, तेवढंच पाणी प्यायचं. साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर जेवढी तहान आहे, तेवढंच पाणी प्यायचं. पाणी 2 प्रकारमध्ये लागतं. एक बेसिक रिक्वायरमेंट आणि एक डायनॅमिक रिक्वायरमेंट. आता बेसिक रिक्वायरमेंटमध्ये काय असतंय? बेसिक रिक्वायरमेंटमध्ये बॉडी ऑर्गन स्मूथ चालायसाठी, आपलं रक्त गाठी न होण्यासाठी हे 8 ते 10 ग्लास पाणी आपल्याला डेली पाहिजे. पण आपण एसीमध्ये असतोय, बसून असतोय किंवा मीटिंगमध्ये बिझी असतोय, ओव्हर बिझी असतोय. त्यामुळे आपली तहान पूर्ण होत नाही. बरोबर आणि तहान पूर्ण नाही झाल्यामुळे काय होतंय, आपली बिंज ईटिंग होते. म्हणजे आपण तहान लागली की खायला जातोय. त्यामुळे आपल्याला तहान लागली का भूक लागली हेच सॉर्ट आउट आपण करू शकत नाही. मग काय होतं, आपलून जर पाणी जर पूर्ण नाही झाला, तर डायजेशन रिलेटेड इश्यू होते, गट हेल्थ खराब होते, किडनी स्टोन होतोय, डोकेदुखी, हार्मोन्स लेव्हल्स गडबडते. हे झालं बेसिक रिक्वायरमेंट. आता डायनॅमिक रिक्वायरमेंटमध्ये कसं असतंय, डायनॅमिक रिक्वायरमेंटमध्ये तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह आहे. फिजिकली ॲक्टिव्ह म्हणजे हाय मेटाबॉलिझम. हाय मेटाबॉलिझम म्हणजे जास्त पाणी आणि इथे आपोआप आपण 3 लिटरच्या आसपास जातोय. त्यामुळे पाणी हे तहान लागल्या तरच प्या, जास्त प्यायचं नाही.